मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार आहे। मोनोरेलमधील तांत्रिक बिघाड सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। MMRDAच्या महासंचालकांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ही घोषणा केली आहे। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार आहे। वारंवार मोनोरेल बंद पडण्याच्या घटना 2 वेळा घडलेल्या होत्या। एकदा तर मोठ्या संख्येने प्रवासी त्यात अडकलेले होते, रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं होतं आणि आता काल सुद्धा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली होती। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडे। ज्योत्स्ना, सौरभ अगदी बरोबर आहे। मुंबईची मोनोरेल ही लोकांच्या मदतीसाठी एक आपण म्हणूया की जी लाईफलाईन मुंबईची रेल्वे जशी चालते, बस जशी चालते, तशी नाही तर मुंबईची मोनोरेल ही कायम वादग्रस्त ठरलेली आहे त्याच्या तांत्रिक बिघाडामुळे। आणि ऐन पावसाळ्यामध्ये असो किंवा काही 2-3 दिवसांपूर्वी असो, मोनोरेल ही सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे तिचा वापरही तसा कमी केला जातो आणि त्याची लोकप्रियता सुद्धा घटलेली आहे। आणि हेच भरून काढण्यासाठी MMRDAचे जे महासंचालक आहेत त्यांनी आज घोषणा केली। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी घोषणा केली आणि काही काळासाठी मुंबईची मोनोरेल जी आहे ती बंद ठेवण्यात येणार आहे। आणि त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की मुंबईची मोनोरेल ही जी सातत्याने त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होतोय आणि त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी मुंबईची मोनोरेल ही जी आहे ती बंद ठेवण्यात येते। एकीकडे आपण बघतोय की मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे जिथे लोकांना ट्रान्सपोर्टसाठी अक्षरशः म्हणजे सार्वजनिक जर आपल्याला फिरायचं असेल तर मुंबईची ट्रेन, बस, टॅक्सी किंवा स्वतःची खासगी वाहन याचाच उपयोग करावा लागतो। त्याच्यामध्ये आता मुंबईची मोनोरेल ही तांत्रिक त्याच्यावर सुधारणा झाल्यावर तरी नीट होईल का याकडे सर्वांचं लक्ष असतं। ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद या माहितीसाठी।